नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ही टॉपिक डिस्कस करणार आहोत. आपला नेक्स्ट टॉपिक असणार आहे सीड रेट अँड सोविंग मेथड. तर सीड रेट नक्की काय आहे, सीड रेट काढण्याचा फॉर्म्युला काय असणार आहे, त्याचबरोबर सोविंग मेथड्स कोणत्या आहेत की जे आपण पेरणी करतो. तर त्या पेरणीच्या ज्या काही मेथड्स आहेत तर त्या आपण आज डिस्कस करणार आहोत. आपण बरेचसे शेतकरी शेतामध्ये सगळे विद्यार्थी तुम्ही शेतकऱ्यांची मुलं आहात, परंतु तुमच्या घरी पेरणी करत असतात, सोविंग करत असतात, लागवण करत असतात, पण त्यांच्या ज्या काही सोविंग टाइप्स आहेत, सोविंग मेथड्स आहेत, ते आपल्याला आयडेंटिफाय होत नाहीत. तर ते आपण आज डिस्कस करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण सीड अँड सीड कॅरेक्टरिस्टिक्स या टॉपिक मध्ये व्हॉट इज मीन बाय सीड डिस्कशन केलेलं होतं. तर आता थोडक्यात आपण पाहणार आहोत. प्लांट प्रोपोगेशन इज मेड इन 2 वेज. तर काय आहे, जे काय प्लांट प्रोपोगेशन आहे, द प्लांट प्रोपोगेशन इज मेड ए 2 वे. फर्स्ट वन सेक्शुअल अँड सेकंड वन इज द असेक्शुअल मेथड. तर जे काही सेक्शुअल आहे तर ते कशाने प्रोपोगेशन केलं जातं, बाय सीड. जे बाय सीडनी प्रोपोगेशन होतं त्याला सेक्शुअल प्रोपोगेशन असे म्हणतात. त्याचबरोबर जे बाय व्हेजिटेटिव्ह मीन्स जे काही व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन आहे तर त्यालाच काय बोलतात, असेक्शुअल प्रोपोगेशन असे बोलतात. बायोलॉजिकली सीड इज ए राईप फर्टिलायझर ओव्ह्यूल्स अँड ए युनिट ऑफ रिप्रोडक्शन ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट. सीड काय आहे, सीडची थोडक्यात डेफिनेशन काय आहे, सीड इज ए राईप, त्यानंतर फर्टिलाइज्ड ओव्हल. एक सीड काय आहे, एक सीड हे फर्टिलाइज ओव्हल आहे अँड ए युनिट ऑफ रिप्रोडक्शन ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट्स. ते काय आहे, रिप्रोडक्शन ऑफ दी फ्लॉवरिंग प्लांटचं काय आहे, एक युनिट आहे. तर ही थोडक्यात डेफिनेशन झाली. सीड प्रोपोगेशनचे 2 टाइप्स पडतात. फर्स्ट वन सेक्शुअल प्रोपोगेशन, सेकंड वन असेक्शुअल प्रोपोगेशन. सो फर्स्ट वन सेक्शुअल प्रोपोगेशन is propagated by the seed and asexual propagation is the propagated by the vegetative parts. ओके. त्यानंतर सेकंड वन सीड रेट. तर सीड रेट म्हणजे काय आहे, द रिक्वायर्ड नंबर्स ऑफ द प्लांट्स पर युनिट एरिया इज डिसाइडेड बाय कॅल्क्युलेटिंग द सीड रेट. जे काय सीड रेट आहे तर तो कॅल्क्युलेटिंग कोणाच्या बेसिसवर केला जातो, द रिक्वायर्ड नंबर्स ऑफ द प्लांट्स. काय आहे, द रिक्वायर्ड नंबर्स ऑफ द प्लांट पर युनिट एरिया. द सीड रेट डिपेंड ऑन, जो काय आपला सीड रेट असतो म्हणजे आपल्या एखादा तुमच्याकडे 1 गुंठा जमीन असेल किंवा 1 एकर लँड असेल तर त्या 1 एकर लँड मध्ये किती सीड्स तुम्हाला रिक्वायरमेंट आहे तर त्याला काय बोलतात, सीड रेट असे बोलतात. तो सीड रेट डिपेंड्स ऑन द स्पेसिंग. फर्स्ट अपॉन मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, सीड रेट आर ऑल्सो डिपेंड्स ऑन द पेसिंग और प्लांट पॉप्युलेशन, टेक्स्ट वेट, जर्मिनेशन पर्सेंटेज. द फॉर्म्युला इज ए फॉलो. फॉर्म्युला काय असणार आहे सीड रेटचा, केजी पर हेक्टर साठी प्लांट पॉप्युलेशन पर हेक्टर इंटू नंबर्स ऑफ सीड पर हिल्स इंटू टेक्स्ट वेट इन ग्रॅम इंटू 100 डिवायडेड बाय 1000 इंटू 1000 इंटू जर्मिनेशन पर्सेंटेज. हा काय असणार आहे तुमचा सीड रेटचा फॉर्म्युला आहे. तुम्हाला सीड रेट एका हेक्टरला किती किलो तुम्हाला सीड लागतील त्याचा तुम्हाला याचा हा फॉर्म्युला वापर करून काय करायचं, तुम्हाला सीड रेट काढायचा आहे. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत सोविंग मेथड. तर सोविंग मेथड्स काय आहेत, हे व्हेरियस टाइप्स ऑफ दी सोविंग मेथड्स. डिफरंट टाइप्सच्या काय आहेत, सोविंग मेथड्स आहेत. तुम्हाला आता ह्या पिक्चर मध्ये दिसत असेल, या आपण काय करतोय, पेरणी करतोय. हा आपला बैलाचा आपण जे काही जुनी शेतकरी आहेत आपले तर त्यांच्याकडे तुम्हाला मोस्टली पाहायला भेटतं. तर हे आपली तुम्ही पेरणी करता बाजरी ज्वारी यासारखे तुम्हाला काय भेटणार याच्या त्या पिक्चर मध्ये. आपल्याला ह्याच पेरणीचे ज्या काही मेथड्स आहेत, सोविंग मेथड्स आहेत, हा आपल्याला काय करायचे आहेत, डिस्कशन करायच्या आहेत. सो ह्या काय तुमच्या सोविंग मेथड्स आहेत. पहिली कोणती आहे, ब्रॉडकास्टिंग आहे, त्यानंतर डिबलिंग आहे, त्यानंतर सोविंग बिहाइंड दी कंट्री प्लाव, मॅन्युअली होते ही, त्याचबरोबर मेकॅनिकल ड्रिलिंग ने सुद्धा केली जाते. चौथी कोणती आहे, सीड ड्रिलिंग मेथड आहे. पाचवी नर्सरी ट्रान्सप्लांटिंग मेथड आहे. तर ही आपल्याला काय करायची, आपल्याला एक एक ब्रीफ मध्ये पाहायची आहे. तर पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे ती ब्रॉडकास्टिंग. तर ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा पिक्चर मधून समजून घेऊया. तर ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय की जसं तुम्ही युरिया शेतामध्ये फेकता किंवा जे काय तुमचं सिंगल सुपर फॉस्फेट असेल, जर फर्टिलायझर्स ऍप्लिकेशन तुम्ही जे काय बाय हँड स्प्रेड करता त्या टाइप्स काय आहे, ही ब्रॉडकास्टिंग मेथड आहे. तुम्हाला या पिक्चर मध्ये दिसत असेल की हा शेतकरी जो आहे तर हो काय करतोय, ही जे काय आपलं सीड आहे तर ते काय करतोय, फील्ड मध्ये स्प्रेड करतोय बाय हँड.
तर याच्यामध्ये ही आपली जी मोस्टली आहे तर ही सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये काय केली जाते, ही सगळ्यात जास्त यूज करणारी मेथड्स आहे. तर तुम्हाला समजलं असेल, तुमच्या भाषेमध्ये समजलं असेल की ब्रॉडकास्टिंग नक्की काय आहे. तर आता ब्रॉडकास्टिंग आपण डीप मध्ये पाहूया. तर ब्रॉडकास्टिंग इज अदरवाइज कॉल्ड एज द रॅन्डम सोविंग. ब्रॉडकास्टिंगला काय बोललं जातं, ब्रॉडकास्टिंग इज अदरवाइज इज कॉल्ड एज द रॅन्डम सोविंग असे बोलतात. लिटरली मीन्स स्कॅटरिंग ऑफ द सीड. आता आपण पिक्चर मध्ये पाहिलं, जे काय स्कॅटरिंग केलेलं आहे, फेकलेलं आहे ते सीड, त्यालाच काय बोलतात, ब्रॉडकास्टिंग असे बोलतात. ब्रॉडकास्टिंग इज डन फॉर मेनी क्रॉप्स. ब्रॉडकास्टिंग जी काय मेथड्स आहे ही खूप क्रॉप मध्ये काय केली जाते, वापरली जाते. ब्रॉडकास्टिंग इज मोस्टली फॉलो स्मॉल साईज टू मीडियम साईज क्रॉप्स. जे काही स्मॉल साईजचे क्रॉप्स आहेत किंवा मीडियम साईज क्रॉप आहेत त्यामध्ये मोस्टली ब्रॉडकास्टिंग जी काही सिस्टीम सोविंग मेथड्स आहेत ती तुमची काय केली जाते, यूज केली जाते. दिस इज लार्जेस्ट मेथड्स ऑफ द सोविंग फॉलो इन द इंडिया. मी काय मगाशी सांगितलं तुम्हाला, जे काय इंडिया मधली जी काय सोविंग मेथड्स आहेत ब्रॉडकास्टिंग ही लार्जेस्ट मेथड आहे ती फॉलो केली जाते. सिन्स इट इज द इजिएस्ट अँड चीपेस्ट. ही काय मेथड आहे, ही एक इजी मेथड आहे आणि चीपेस्ट मेथड आहे अँड रिक्वायर मिनिमम लेबर. आणि त्यासाठी लेबर मिनिमम लागत नाही, एक लेबर सफिशियंट आहे. तुम्ही त्या पिक्चर मध्ये पाहिलेलं असेल की एकटा माणूस तो संपूर्ण त्या शेतीमध्ये तो काही सीड आहे तो सो करू शकतो. याला काय टोपलं धरायला एक माणूस, त्यानंतर सगळ्या अशा काय गोष्टी लागत नाही, एकटा माणूस सफिशियंट आहे. त्याच्यामुळे काय आहे, त्याच्यावर रिक्वायर मिनिमम लेबर लागणार आहे. त्यानंतर टू हॅव ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन इन युनिट एरिया सर्टन रूल्स शुड बी फॉलो. ओनली ए स्किल पर्सन शुड ब्रॉडकास्ट द सीड फॉर युनिफॉर्म स्कॅटरिंग. जे काही युनिफॉर्म स्कॅटरिंग आहे तर त्यासाठी काय, ओनली ए स्किल पर्सन, कोणीही त्याला ब्रॉडकास्टिंग करू शकत नाही, कारण त्या ब्रॉडकास्टिंग करायला सुद्धा काय लागतं, एक स्किल लागतं. ते स्किल पर्सन शुड ब्रॉडकास्ट द सीड फॉर द युनिफॉर्म स्कॅटरिंग तो करू शकतो. द प्लाव फील्ड शुड बी ए परफेक्ट कंडिशन टू ट्रिगर जर्मिनेशन. सो in certain case the person sowing will be beating the seed against the basket for uniform scattering. जे काय तुम्ही पाहिलं असेल की काय केलं जातं, आपली एक मूठ असते, मूठ आपण त्या बास्केटमध्ये जर आपण हात घातला तर त्याच्यामध्ये काय होतं, ते सीडला आपण बीटिंग करतो, म्हणजे त्याला थोडा असं हाताने दाबून धरतो. इन सर्टन केस द पर्सन सोविंग विल बी बीटिंग द सीड. तो काय करतो, सीडला बीटिंग करतो अगेन्स्ट द बास्केट फॉर युनिफॉर्म स्कॅटरिंग. एक्झाम्पल काय, कशामध्ये, स्वारगम जे काय आपलं कडवा आहे किंवा पर्ल मिलेट आपली बाजरी आहे याच्यामध्ये मोस्टली यूज केली जाते. त्यानंतर आफ्टर ब्रॉडकास्टिंग द सीड आर कव्हर जेंटली आयदर युजिंग ए कंट्री प्लाव. आफ्टर ब्रॉडकास्टिंग द सीड्स, जे काही ब्रॉडकास्टिंग आहे, ब्रॉडकास्टिंग करून झाल्यानंतर सीड पेरणी करून झाल्यानंतर काय करायचं, ते सीड कव्हर करण्यासाठी आपल्याला काय यूज करायचं आहे, कंट्री प्लाव. आपण टिलेज टॉपिक मध्ये कंट्री प्लाव काय आहे हे आपण पाहिलं होतं. विथ ए व्हेरी शॅलो प्लाविंग, हे काय आहे, इट इज अ व्हेरी शॅलो प्लाविंग आहे. और सम वुडन प्लॅंक्स बोल्ड्स लेवलर्स आर यूज टू कव्हर दी सरफेस. तुम्ही त्याचबरोबर कंट्री प्लाव्स बरोबर काय सम वुडन प्लॅंक्स बोल्ड लेवलर्स तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. इन सब केसेस श्रब्स ब्रांचेस आर यूज. काही केसेस मध्ये काय केलं जातं, श्रबच्या ज्या काही ब्रांच आहेत तर त्या यूज केल्या जातात. इफ द सीड्स आर लार्ज लेवलर कलेक्ट द सीड and leave the other side. The comb harrow is the best used one. सगळ्यात जास्त यूज करणारे जे काही इम्प्लिमेंट्स आहे टिलेजचं तर ते काय आहे, कॉम्ब हॅरो. इट इज द बेस्ट यूज वन दिस द ब्रॉडकास्टिंग सीड आफ्टर दी कव्हर दी सॉइल. त्यानंतर ऍडव्हान्टेज, याचे फायदे काय असणार आहे आपल्याला, की प्रत्येक एखादी गोष्ट आपण करतोय तर प्रत्येक गोष्टीचं आपल्याला काय असतं, फायदे असतात. तर ते फायदे नक्की काय असणार आहे ऍडव्हान्टेज ब्रॉडकास्टिंगचे. इट इज मेथड्स इज व्हेरी चिप्स. जी काही मेथड आहे व्हेरी चीप आहे, एकदम सोपी मेथड आहे. त्या ही मेथड करण्यासाठी आपल्याला कुठं बाहेर जाऊन शिक्षण घ्यावं लागत नाही, त्यामुळे ही खूप चीप मेथड आहे. इट इज इझी अँड क्विक. ही इझी आणि क्विक, लगेच म्हणजे किती क्षेत्र असू दे पण बाकीच्या मेथड पेक्षा ही काय आहे, इझी आहे आणि क्विक होते. त्यानंतर डिसएडव्हान्टेज. तर डिसएडव्हान्टेज काय आहे, तर डिसएडव्हान्टेज याच्यामधून फायदे पण असतात, तोटे पण असतात. तर आपला तोटा पाहायचा आपल्याला. आता काय असणार आहे, पहिला कोणता आहे, ऑल द सीड ब्रॉडकास्ट डू नॉट हॅव कॉन्टॅक्ट विथ द सॉइल. जे काही सगळे आपण ब्रॉडकास्ट केल्यानंतर सगळे सीड सॉइलच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील असे नाही.
काही सॉइलच्या कॉन्टॅक्ट मध्ये जातील, काही सॉइलच्या वर थांबतील, सगळेच सॉइलच्या आतमध्ये जाणार नाही. हा एक आपला डिसएडव्हान्टेज आहे. त्यानंतर 100% जर्मिनेशन इज नॉट पॉसिबल. सगळेच सीड 100% सीड्स तुमचे ग्रो होऊन येतील. याच्यात असं काय नाही की याची गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही की तुमचे 100% जर्मिनेशन तुमची पॉसिबल होईल. तर काय आहे दुसरा डिसएडव्हान्टेज, 100% जर्मिनेशन इज नॉट पॉसिबल. त्यानंतर तिसरा, इनहान्स सीड रेट इज रिक्वायर्ड. जो काही सीड रेट आहे तर तो जास्त लागणार आहे आपल्याला, कारण जसं की आपण बाकीच्या मेथड जर पाहिल्या तर बाकीच्या मेथड मध्ये आपण एकदम प्रॉपर सीडिंग करतो, सोविंग करतो, त्यामुळे आपल्याला सीड रेट काय होतो हा मिनिमम लागतो. जेवढा रिक्वायरमेंट आहे सीड रेटचा तेवढाच लागतो. परंतु ही जी ब्रॉडकास्टिंग जी टर्म्स आहे तर याच्यामध्ये सीड रेट काय होतो जास्त लागत असतो. त्यानंतर सीड कॅनॉट बी प्लेस इन डिझायर्ड डेप्थ. जितकी डेप्थ त्या सीडला पाहिजे असते, म्हणजे 4 ते 5 सेंटीमीटर डेप्थ असेल, 3 ते 4 सेंटीमीटर डेप्थ असेल, हे क्रॉप वाईज डेप्थ डिपेंड असतात. जेवढी डेप्थ, जेवढी खोली जमिनीच्या खाली ती पाहिजे असते ती एकदम फिक्स राहत नाही. एक सीड 3 सेंटीमीटरवर गेला असेल तर दुसरं 1 सेंटीमीटरवर थांबतं, असं याच्यामध्ये होतं, तुम्हाला पाहायला भेटतं. त्यानंतर डिझायर डेप्थ इन्श्युअर परफेक्ट अँकरेज आणि लॉजिंग फॉलिंग डाऊन इज कॉमन इन ब्रॉडकास्टिंग. काय होतं, लॉजिंग हा जो काही प्रॉब्लेम्स आहे कॉमन इन कशामध्ये आहे, ब्रॉडकास्टिंग मध्ये असणार आहे. ओके. त्यानंतर दुसरी मेथड आहे आपली डिबलिंग. आता डिबलिंग मेथड काय आहे, तर डिबलिंग मेथड्स ह्या पिक्चर मध्ये तुम्ही पाहू शकता. डिबलिंग म्हणजे काय की ज्या काही रिजेस फरो आहे त्यामध्ये आपण एक एक सीड टाकून आपल्या हाताने काय करतो त्याला कव्हर करतो सॉइलचा. हे पहा तुम्ही आता इथे ह्या डिबलिंग करत आहे, हाताने आपण जी डिबलिंग करतो तर त्याला काय बोलतात, डिबलिंग्स असे बोलतात. त्यानंतर डिबलिंग आपण थोडक्यात समजून घेऊया. दिस इज ऍक्च्युअली अ लाईन सोविंग. आता आपण पिक्चर मध्ये पाहिलं हे काय करत होतं, लाईन सोविंग करत होतं. इन्सर्टिंग ए सीड थ्रू ए होल. काय करतात, जे काही सीड आहे तर ते कुठे ठेवतात, एक होल मध्ये टाकून देतात ऍट ए डिझायर्ड डेप्थ. एक पर्टिक्युलर डेप्थ असते, 3 ते 4 सेंटीमीटर असेल, क्रॉप वाईज ती डेप्थ ठरलेली असते. त्यामध्ये काय करतात, होल करतात आणि त्या होल मध्ये काय करतात, सीड टाकून देतात. अँड कव्हरिंग दी होल. त्या काय करतात, त्या होलला कव्हरिंग करून टाकतात. तुम्ही आता मोस्टली पुणे नगर साईडचे जे काही विद्यार्थी असतील तर त्यांच्यामध्ये ते त्यांच्या घरी त्यांनी पाहिलं असेल की लसूण लावत असतील, लसूण त्याचबरोबर कांद्याचे जे काही बुडके असतील, रोप तयार करण्यासाठी कांदे लावत असतात, तर त्याला देखील काय करतात, एक खड्डा घेतात, त्यामध्ये ते कांदा टाकतात, लसूण टाकतात, त्यानंतर त्या होलला काय करतात, बुजवून टाकतात, त्याला कव्हर करतात सॉइलचा. तीच मेथड कोणती आहे, डिबलिंग मेथड आहे. द डिबलिंग इज प्रॅक्टिसेस ऑन प्लेन सरफेस अँड रिजेस अँड फरो बेड्स अँड चॅनल. ही काय डिबलिंग मेथड्स आहे, ही कुठे केली जाते, ऑन प्लेन सरफेस, एकदम सपाट पृष्ठभागावर केली जाते, किंवा रिजेस आणि फरो मेथड्स, किंवा जे काही आपले चॅनल्स असतात पाण्याचे तर त्यामध्ये काय केले जाते, हे डिबलिंग मेथड केली जाते. दिस टाइप्स ऑफ द सोविंग इज अ प्रॅक्टिसेस ओनली अंडर सुटेबल सॉइल कंडिशन. ह्या जी काही डिबलिंग टाइप्सची सोविंग आहे ही प्रॅक्टिसेस ओनली सुटेबल सॉइल कंडिशन. ही काय आहे, जी काही सुटेबल सॉइल कंडिशन आहे त्यातच ती काय करते जाते, डिबलिंग मेथड यूज केली जाते. राईस फॉलो कॉटन इज डिबल्ड ऑन ए प्लेन सरफेस. काय केलं जातं, राईस मध्ये काय केलं जाते, फॉलो केलं जाते, कॉटन इज डिबल्ड ऑन ए प्लेन सरफेस. द सीड आर डिबल्ड ॲट 2/3 2/3 फ्रॉम टॉप 1/3 अँड बॉटम्स ऑफ द रिजेस. काय केले जाते, जे काय आपलं रिजेस आहे तर त्या रिजेसवर 2/3 फ्रॉम टॉप, वरच्या भागाला किती, 2/3, त्यानंतर जे काय बॉटमला आहे तर 1/3 ॲट द बॉटम्स ऑफ द रिजेसला एवढी काय केली जाते, डीप केली जाते. बिफोर सोविंग फरो आर ओपन अँड फर्टिलायझर्स आर अप्लाय. काय केलं जाते, ज्यावेळेस बिफोर सोविंगच्या आधी काय केलं जाते, फरो ज्यावेळेस आपण सरी काढतो त्यावेळेस काय करायचं, फर्टिलायझर्स अप्लाय करायचं अबोव विच सीड आर सोन. आणि त्याच्यावर काय करायचं, आपल्याला सीड सोन करायची आहे. द सीड डू नॉट हॅव कॉन्टॅक्ट विथ द फर्टिलायझर्स. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट काय आहे, द सीड्स डू नॉट हॅव कॉन्टॅक्ट विथ द फर्टिलायझर. जे काही सीड आहे तर ते फर्टिलायझरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येता कामा नये. जर फर्टिलायझरच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर डायरेक्ट जर आलं तर हाय पॉवर त्याला भेटेल, त्यामुळे ते खराब होऊ शकतं, तुमचं जर्मिनेशन होणार नाही. दिस इज डन फॉर वायडर स्पेस क्रॉप अँड मीडियम टू लार्ज साईज सीड. इकडे केलं जाते
wider space crops and medium to large size seed. Example काय आहे, sorghum, maize, sunflower and cotton are deep down ridges and furrow. Both beds and channels and ridges furrow come under line sowing, while earthing up the plant occupied middle of the ridges. काय करायचं, अर्थिंग अप दी प्लांट्स ऑक्युपाइड्स मिडल्स ऑफ दी रिजेस. जे काय अर्थिंग अप्स करणार आहेत तुम्ही, तर ती काय आहे, मिडल्स ऑफ द रिजेसला करायची. द अर्थिंग अप इज इसेन्शियल फॉर प्रॉपर अँकरेज ऑफ दी रूट सिस्टीम. जी काय अर्थिंग अप असणार आहे तर ती प्रॉपर करायची असते, रूट सिस्टीम, अँकरेज ऑफ दी रूट सिस्टीम. कारण तुम्ही जर अर्थिंग अप जर केलं नाही, अर्थिंग अप म्हणजे काय, तर मराठीमध्ये अर्थिंग अपला बोलतात सरी फोडणे. आपण जी काय सरी फोडतो, मका असेल, तुमचं स्वर्गम असेल, यामध्ये तुम्ही काय जी काय सरी फोडता, तर ती इसेन्शियल आहे की त्याला करायला पाहिजे. जर ती जर केली नाही तर काय होणार आहे, आपलं जे काय लॉजिंगचे जे काय आपण ब्रॉडकास्टिंग मध्ये टर्म्स पाहिली होती, तर ते लॉजिंग होण्याची दाट शक्यता आहे, आपलं झाड कोलमडू शकतं. त्यानंतर ऍडव्हान्टेज ऑफ द लाईन सोविंग. जे काय ऍडव्हान्टेज आहे तर त्याच्यात ते आपण पाहूया. पहिलं कोणतं आहे, युनिफॉर्म पॉप्युलेशन. जे काय पॉप्युलेशन असणार आहे तर ते युनिफॉर्म असणार आहे. त्यानंतर बेटर जर्मिनेशन होणार आहे आणि रिड्यूस सीड रेट. जसं की ब्रॉडकास्टिंग मध्ये आपण जो काय सीड रेट पाहिला तो जास्त राहत होता, पण याच्यामध्ये काय होणार आहे, लाईन सोविंग मध्ये जेवढा सीड रेट लागतो तेवढाच आपल्याला लागणार आहे. त्यानंतर डिसएडव्हान्टेज काय आहे, मोर लेबर, जास्त लेबर लागणार आहे. कारण एक एक सीड आपल्याला काय करायची, त्या होलमध्ये टाकायची, कव्हर करायची सॉइलचा, त्यामुळे जास्त लेबर्स लागणार आहे. ही मग जास्त लेबर लागणार आहे, मग ही काय आहे, टाइम कन्झ्युमिंग मेथड्स आहे. यामध्ये काय जाणार आहे, टाइम जास्त जाणार आहे. आणि ही काय आहे, कॉस्टली मेथड्स आहे. कारण कॉस्टली कशी म्हणताय, की लेबर जास्त लागणार आहे, त्याचबरोबर टाइम पण जास्त लागणार आहे. जेवढा टाइम लागेल तेवढा लेबरला आपल्याला काय करायला लागणार आहे, जास्त पगार द्यायला लागणार आहे. त्या दिवसात त्यांचा काय रोज असेल तो द्यावा लागणार आहे. त्यामुळे ही कॉस्टली मेथड्स आहे. ही कशामध्ये, कॉटन, कॅस्टर, इंडियन बीन्स, पिजन पी मध्ये काय केली जाते, यूज केली जाते. त्यानंतर डिफरन्स बिटवीन पाहूया आपण डिबलिंग, लाईन सोविंग आणि ब्रॉडकास्टिंगचा. तर याच्यामध्ये डिफरन्स बिटवीन तुम्हाला पेपरला विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. डिबलिंग मेथड्स काय आहे, ही काय, डिबलिंग मेथड्स ही कॉस्टली आहे. त्यानंतर ब्रॉडकास्टिंग मेथड्स काय आहे, चीपर्स आहे. त्यानंतर टेक कन्सिडर टाइम. डिबलिंग मेथड मध्ये काय करतो, एक टाइम लागतो, टेक ए कन्सिडर टाइम लागतो. आणि ब्रॉडकास्टिंग मध्ये क्विकेस्ट अँड टाइम सेव्हिंग. ही ब्रॉडकास्टिंग काय आहे, एकदम क्विक मेथड्स आहे आणि ती लगेच टाइम सेव्हिंग आपल्या करत असते. त्यानंतर डिबलिंग मध्ये सीड रेट जो असतो तो काय असतो, फिक्स असतो. परंतु ब्रॉडकास्टिंग मध्ये सीड रेट फिक्स नसतो, तो किती लागून त्याची काही गॅरंटी नसते. त्यानंतर चौथा, मेकॅनायझेशन इज पॉसिबल. म्हणजे जे काही डिबलिंग्स आहेत, लाईन सोविंग आहे, त्यामध्ये आपण मेकॅनायझेशन करू शकतो. म्हणजे कोळपणी असेल, तुमची नांगरणी असेल थोडीफार, ते आपण करू शकतो. परंतु विडिंग असेल, हार्वेस्टिंग असेल, ते करू शकतो. परंतु ब्रॉडकास्टिंग मध्ये नॉट पॉसिबल आहे. कारण का, तर ते काय लाईन स्विंग आहे, ते ब्रॉडकास्टिंग का लाईन मध्ये उगतं का, नाही उगत. कारण आपले सीड कुठेही स्प्रेड होतं, कुठेही ते झाड उगतं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला काय करताय, मेकॅनायझेशन पॉसिबल नाहीये. त्यानंतर पाचवा पॉइंट काय आहे, युनिफॉर्म युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस, लँड, वॉटर, लाईट, न्यूट्रिएंट. हे काय युटिलायझेशन रिसोर्सेस आहेत तर ते युनिफॉर्म आहे डिबलिंग मेथड मध्ये. आणि ब्रॉडकास्टिंग मध्ये रिसोर्सेस युटिलायझेशन इज अनयुनिफॉर्म. हे काय होतं, तुमचा डिफरन्स बिटवीन वाटता डिबलिंग, लाईन सोविंग आणि ब्रॉडकास्टिंग मधला, एक्झाम साठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तिसरा पॉइंट आपला आहे सोविंग बिहाइंड द प्लाव. तर याच्यामध्ये काय आहे, जे काही प्लाव आहे, आपण नांगरणी करत आहेत, तर त्याच्या मागेच आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सीड सोन करायचं आहे. हे नॉर्मल आहे, तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांनी काय केलेलं असेल, हे पाहिलेलं असेल. तर हे आपण याचा डिटेलमध्ये पाहूया. द सोविंग बिहाइंड द प्लाव. द सोविंग बिहाइंड द प्लाव डन बाय द मॅन्युअल और मेकॅनिकल मीन्स. हे काय आपण मॅन्युअली पण करू शकतो किंवा आता मशिनरीज पण आलेले आहेत, त्या मशिनरी पण काय करू शकतात, की जे काय आपलं, तुम्ही आता बाजरी पेरत असाल, बाजरीच्या काय असतं, जे काय आपलं फणणी असते किंवा जे काय आपले इम्प्लिमेंट्स असतात त्यामध्ये पाईप टाकलेले असतात. आणि त्या पाईप नुसार आपण काय करतो, प्लाव वर बसून काय करतो, आपल्या मुठीतून आपण जे काही सीड असतो त्या पाईप मध्ये काय करत असतो, सोडत असतो. म्हणजे ते मेकॅनिकल पण तुम्ही यूज करू शकता आणि मॅन्युअली पण तुम्ही डायरेक्ट हाताने पण टाकू शकता. सीड आर ड्रॉप इन द फरो ओपन बाय दी प्लाव. जे काय प्लाविंग आहे, तर प्लाविंग करत असताना जो काय फरो ओपन होतो त्यामध्ये काय करायचं, आपल्याला सीड ड्रॉप करायचे आहेत. अँड सेम इज अ क्लोज और कव्हर वेन दी नेक्स्ट फरो इज ओपन. ज्यावेळेस काय होतं, दुसरी फरो जेव्हा ओपन होते त्यावेळेस काय होतं,
ते काय त्याचं कव्हरिंग ऑफ द सॉइल त्याला होऊन जाते. द सीड आर सोन ॲट द युनिफॉर्म डिस्टन्स. जे काही सीड्स असतात तर ते शोन कुठे कसे होतात, युनिफॉर्म डिस्टन्स वरती शो होतात. मॅन्युअल मेथड्स इज अ लेबर अँड टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस. जे काही मॅन्युअल मेथड आहे आपण म्हणजे आता ह्या पिक्चर मध्ये पाहिलं होतं, जे काही मॅन्युअली मेथड्स आहे त्याच्यामध्ये काय होतं, लेबर जास्त लागतात आणि टाइम कन्झ्युमिंग मेथड आहे. त्यानंतर सीड लाईक्स रेड ग्राम, काऊपी अँड ग्राउंड नट आर सोन बिहाइंड दी कंट्री प्लाव. जे काही रेड ग्राम आहे, काऊपी आहे, ग्राउंड नट आहे, ह्या क्रॉपचे तुम्ही काय करू शकता, सीड सोविंग बिहाइंड दी कंट्री प्लावनी करू शकता. द मेजर सोन क्रॉप्स ऑफ दी ग्राउंड नट. ग्राउंड नट मध्ये मेजर मेथड्स यूज केली जाते. त्यानंतर सीड आर सोन बाय मेकॅनिकल मीन्स बोरस सीड ड्रिल्स. जे काही सीड सोन आहे मेकॅनिकल, तर मेकॅनिकल्स कोणते यूज केले जाते, बोरस सीड ड्रिल यूज केले जाते. त्याचबरोबर डिफरंट टाइप्स ऑफ द सीड ड्रिल्स आर अवेलेबल. जे काही विविध प्रकारचे सीड ड्रिल मशीन्स आहेत ते अवेलेबल आहेत. म्हणजे एक्झाम्पल सिंपल गोरू, गुंटाकाच, ह्या ज्या मेथड्स आहेत ह्या तुम्हाला आपल्या टिलेज मध्ये तुम्ही पाहिलं असेल. सो आपला हा सोविंग बिहाइंड दी प्लाव एंड झाला. त्यानंतर ऍडव्हान्टेज काय आहे त्याचे, द सीड आर प्लेस ए डिझायर डेप्थ कव्हर बाय आयर्न प्लाव. जे काही सीड आहे तर ते प्लेस एका डिझायर डेप्थ पर्यंतच ते काय होतं, कव्हर होतं आणि बाय दी आयर्न प्लॅंक. एक्सेप्ट व्हेरी स्मॉल व्हेरी लार्ज सीड मोस्ट ऑफ द सीड कॅन बी सोन. याच्यामध्ये काय आहे, व्हेरी स्मॉल व्हेरी लार्ज सीड मोस्ट ऑफ द सीड्स कॅन आपण काय करू शकतो, सोन करू शकतो. मेथचे सीड्स असतील, सॉर्गम असेल, मिलेट असेल, सनफ्लावर असेल, यांच्या सीड्स सुद्धा आपण काय करू शकतो याच्यामध्ये सोन करू शकतो. त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं काय आहे, फक्त मोस्ट इम्पॉर्टंट डिझायर डेप्थ कव्हर बाय दी आयर्न प्लॅंक. हे काय आहे, मोस्ट इम्पॉर्टंट लाईन आहे आपली, की जी काही तुमची सोविंग बिहाइंड दी प्लाव आहे तर याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टन्स आहे तुमची जी काही सोविंग मेथड्स बिहाइंड दी प्लाव जर यूज केला तर आपली एक डिझायर डेप्थ आपले कव्हर होते. त्यानंतर चौथी ड्रिल सोविंग ऑर ड्रिलिंग. आता जे काही ड्रिल सोविंग आहे, ड्रिलिंग आहे, हे नक्की काय कोणती मेथड्स आहेत ही आपण पाहूया. तर याचा हे तुम्ही पाहिलं असेल, असं एक तुम्हाला काय आहे, असं प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी म्हणजे ज्याच्याकडे ट्रॅक्टर आहे त्याच्याकडे हे मशीन आहे, सेड ड्रिल विथ फर्टिलायझर कम. ह्या मशीनचं जे काही नाव आहे तर हे आहे. याच्यामध्ये काय होतं की दोन कप्पे असतात. वरच्या भागामध्ये काय असतं, आपला सीड टाकलेला असतो ह्या भागामध्ये. त्यानंतर खालच्या बॉक्समध्ये काय असतं, फर्टिलायझर टाकलेलं असतं. तर ह्याला दोन कप्पे असतात, हा 1 नंबरचा आणि हा 2 नंबरचा असतो. ओके, तर याच्यामध्ये ही जी मेथड आहे यालाच बोलतात सीड ड्रिल विथ फर्टिलायझर्स कम किंवा ड्रिल सोविंग किंवा ड्रिलिंग मेथड. तर याच्यामध्ये काय आहे, पहिला पॉइंट काय आहे, ड्रिलिंग इज द प्रॅक्टिसेस ऑफ द ड्रॉपिंग सीड इज डिफाइनाइड डेप्थ. जे काही सीड ड्रॉप होणार आहे तर एका डिफाइनाइड डेप्थ वरती काय होणार आहे, ड्रॉप होणार आहे. कव्हर विथ दी सॉइल अँड कम्पॅक्टेड. आणि त्याच्यावर लगेच काय होणार आहे, सॉइलचा कव्हर होणार आहे आणि ते सीड कम्पॅक्ट होणार आहे. In this method, sowing implements are useful for placing the seed into soil. ही जी मेथड्स आहेत, सोविंग इम्प्लिमेंट्स आर यूज्ड फॉर प्लेसिंग द सीड इनटू दी सॉइल. हे काय, एक सोविंग इम्प्लिमेंट्स यूज करून काय करू शकतो आपण, डायरेक्ट सीड जे आहे तर ते सॉइल मध्ये प्लेस करू शकतो. हे कशाने, बोथ दी एनिमल ड्रॉन गोरस अँड पॉवर ऑपरेटेड सीड ड्रिल्सने काय करू शकतो आपण, ही ड्रिलिंग मेथड्स यूज करू शकतो. हे काय दोन इम्प्लिमेंट्स आहेत. The seed are drilled continuously or at regularly intervals in the rows. जे काही आपली रोज आहे, आपली जी काही सरी आहे त्या रो मध्ये आपण काय करू शकतो, रेग्युलरी इंटरव्हल्स इन रो अँड सीड आर ड्रिल कंटिन्युअसली. त्याच्यामध्ये आपण इंटरनल्स रो मध्ये आपण रेग्युलरी सोन करू शकतो, ड्रिल करू शकतो. पाचवा काय, इन दिस मेथड्स डेप्थ ऑफ द सोविंग कॅन बी मेंटेन. ह्या मेथड मध्ये काय होतं, डेप्थ ऑफ द सोविंग मेंटेन होते. अँड फर्टिलायझर्स कॅन ऑल्सो बी अप्लाय सायमल्टेनियसली. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं त्या पिक्चर मध्ये की फर्टिलायझर्स पण आपण अप्लाय करू शकतो. तर ही जी मेथड आहे ड्रिल सोविंग, याच्यामध्ये काय होतं की ज्या सोविंग डेप्थ आहे ती मेंटेन होते आणि फर्टिलायझर्स अप्लाइड सायमल्टेनियसली लगेच होतं. इट इज पॉसिबल टू टेक अप सोविंग ऑफ इंटरक्रॉप ऑल्सो. हे काय आहे, पॉसिबल आहे टेकअप सोविंग ऑफ द इंटरक्रॉप ऑल्सो. जे काही इंटरक्रॉप असतं, आंतरपीक असतं, तर त्यासाठी ही काय पॉसिबल मेथड आहे. त्यानंतर ऍडव्हान्टेज काय असणार आहे, पहिला ऍडव्हान्टेज आहे, इट रिक्वायर मोर टाइम, एनर्जी अँड कॉस्ट बट मेंटेन युनिफॉर्म पॉप्युलेशन पर युनिट एरिया. याच्यामध्ये टाइम जास्त लागतो, एनर्जी जास्त लागते, कॉस्ट पण जास्त लागतो, पण
युनिफॉर्म पॉप्युलेशन आहे पर युनिट एरियाचं ते काय होतं मेंटेन होतं. सीड आर प्लेस्ड युनिफॉर्म डेप्थ, जे काही सीडची जी काही डेप्थ आहे तर ती युनिफॉर्म मेंटेन होते आणि कव्हर सीड काय होतं कवर्ड होतं आणि काय होतं कम्पॅक्ट होऊन जातं. त्यानंतर डिसएडव्हान्टेज, डिस्टन्स बिटवीन टू प्लांट्स विथिन रो इज नॉट मेंटेन, जे काय डिस्टन्स बिटवीन आहे दोन प्लांट मधलं विथिन रोचं तर ते काय मेंटेन होत नाही. त्यानंतर थिनिंग अँड गॅप फिलिंग ऑपरेशन आर नेसेसरी, म्हणजे तुमचं काय होतं गॅप फिलिंग, मधली मधली झाडं काय होतात जळून जातात किंवा उगतीच नाही, तर आपल्याला काय करायला लागतं तिथे दुसरं सीड तिथे जाऊन हाताने ग्रो करावं लागतं, म्हणजे गॅप फिलिंग जी का प्रोसेस आहे तर ती ऑपरेशन आपल्याला करावं लागतं. त्यानंतर तिसरी जी आहे सिलेक्शन ऑफ द सीड इज नॉट पॉसिबल, सिलेक्शन ऑफ द सीड इज नॉट पॉसिबल. एक्झाम्पल अपलँड राईस, व्हीट, बाजरा, बार्ली, मस्टर्ड, ग्रीन ग्राम, काउपी एक्सेट्रा अँड आर इंटरक्रॉपिंग सिच्युएशन. मग त्यावेळेस काय होतं आपल्याला इंटरक्रॉपिंग सिच्युएशन क्रिएट होते. त्यानंतर जी काय आपली ट्रान्सप्लांटिंग आहे शेवटची मेथड आहे. ट्रान्सप्लांटिंग म्हणजे काय आहे की ट्रान्सप्लांटिंग तुम्ही सगळ्यात सोपी मेथड समजून घ्या. पहिल्यांदा काय आपलं जे काय रोप असतं ते नर्सरीमध्ये ग्रो होतं. ओके, आणि जे काय आपण ट्रान्सप्लांटिंग करतो ते आपण आपल्या मेन फील्ड मध्ये करतो. म्हणजे आपण ज्या जमिनीवरती ज्या शेतामध्ये तुम्ही रोप वाढवतात लावण्यासाठी तर तेथून ते आपण उपटून आपल्या मेन फील्ड लावतो. म्हणजे प्रोसेस काय आहे नर्सरी मधून रोप घ्यायचं आणि आपल्या मेन फील्ड मध्ये येऊन लावायचं, तर त्यालाच काय बोलतात हे ट्रान्सप्लांटिंगची जी काय प्रोसेस आहे तर यालाच हे असे बोलतात. तर तुम्हाला दिसत असेल हे भाताची रोपाची नर्सरी आहे. याच्यातून आपण रोप काढलं, इथे तुम्हाला रोप काय करतात तुम्ही लावतात मेन फील्डला, तर ही काय ट्रान्सप्लांटिंग प्रोसेस आहे. तर ते आता आपण डिटेल पाहूया. इन दिस प्लांटिंग हॅज बी टू कंपोनंट्स, पहिले कोणते आहे इन नर्सरी अँड दुसरी ट्रान्सप्लांटिंग. द नर्सरी यंग सीडलिंग्स आर प्रोटेक्टेड मोर इफेक्टिव्हली इन शॉर्ट पिरियड अँड स्मॉलर एरिया. नर्सरीमध्ये काय होतं जे काही यंग सीडलिंग्स असतं छोटंसं रोपटं असतं तर त्याला प्रोटेक्शन भेटतं, मोर इफेक्टिव्हली असतं आणि शॉर्ट पिरियड मध्ये आणि स्मॉलर एरियामध्ये त्याला आपण काय करू शकतो प्रोटेक्ट करू शकतो. त्यानंतर मॅनेजमेंट इज इझी अँड इकॉनॉमिक्स, त्याचं जे काही मॅनेजमेंट असतं ते इझी असतं आणि इकॉनॉमिकल असतं. इन दिस मेथड सीड आर नॉट डायरेक्टली सोन इन दी फील्ड, जी काही नर्सरी मेथड्स आहे तर नर्सरीमध्ये काय होते ही जी काही मेथड आहे ट्रान्सप्लांटिंगची तर ह्या ट्रान्सप्लांटिंग मेथड्स मध्ये सीड डायरेक्टली आपण फील्डमध्ये सो करू शकत नाही. आपल्याला ते काय करायला लागतं पहिल्यांदा नर्सरीमध्ये ग्रो करावं लागतं. नर्सरीमध्ये लावल्यानंतर इथे आपण इथे काय करतो सीड लावतो, इथून आपण त्याला वाढलं इथून उपटतो मेन फील्ड मध्ये नेऊन लावतो. बट सीड आर सोन फर्स्ट इन नर्सरी, ते काय करायला लागतं आपल्याला फर्स्ट इन नर्सरीमध्ये सुरू करावं लागतं विथ दी प्रॉपर केअर, त्याला त्याची प्रॉपर केअर घ्यावी लागते. आफ्टर प्रॉपर ग्रोथ झाल्यानंतर जनरली 4 वीक्स 4 आठवड्यानंतर सीडलिंग्स आर अपरूटेड, सीडलिंग्स काय करायचं अपरूटेड करायचं उपटायचं अँड ट्रान्सप्लांटिंग इन वेल प्रिपेअर्ड मेन फील्ड, जी काय आपण प्रिपरेशन केलेलं आहे फील्डचं जिथे आपल्याला ते क्रॉप घ्यायचं आहे त्या फील्डवर काय करायचं ट्रान्सप्लांटिंग करायचं आहे. दिस मेथड्स इज युजफुल फॉर रायझिंग दी क्रॉप्स विच हॅव स्मॉल साईज सीड, ही जी काही मेथड्स आहेत तर ही युजफुल रायझिंग करण्यासाठी म्हणजे उगवण्यासाठी कोणते जे काही स्मॉल सीडेड क्रॉप्स आहेत, म्हणजे तुमचं कांदा असेल तुमचं टोमॅटो असेल एक्झाम्पल जे काही यांचे सीड स्मॉल आहेत तर त्यांच्यासाठी ही काय आहे मोस्ट युजफुल मेथड आहे. आणि अँड रिक्वायर मोर केअर इन द इनिशियल स्टेज, जी काय आपली इनिशियल स्टेज आहे तर त्या इनिशियल स्टेजला काय करावं लागतं आपल्याला त्याची काळजी खूप घ्यावी लागते. ओके, ही झाली ट्रान्सप्लांटिंग मेथड. त्याचे ऍडव्हान्टेज काय आहे इकॉनॉमिकली ऑफ द कॉस्टली सीड, कारण ह्याचे काय होणार आहे कॉस्टली सीड जाणार आहे. तुम्ही पाहता की 1 रुपये 25 पैसे 1 रुपये 30 पैशाला आपल्याला एक रोपटे येतो टोमॅटो फ्लावर याचे, तर हे काय आता कॉस्टली सीड आहेत. मेंटेनिंग द डिझायर प्लांट डेन्सिटी अँड हेल्दी अँड पुअर सीडलिंग, जे काय आपलं रोपटं असतं ते काय असतं डिझायर प्लांट डेन्सिटी असते त्यांची आणि हेल्दी अँड पुअर सीडलिंग्स असतं. त्यानंतर अवेलेबल सफिशियंट टाइम टू प्रिपेअरिंग सीड बेड, प्रोव्हाइड बेटर चान्सेस फॉर बेटर केअर इन स्मॉल एरिया ड्युरिंग सीडलिंग स्टेज, ज्यावेळेस सीडलिंग स्टेज असते त्यावेळेस त्याला काय केलेलं असतं बेटर केअर इन स्मॉल एरिया मध्ये काय केलेलं असते प्रोव्हाइड केलेली असते. द सोविंग ऑफ द मेन फील्ड ड्युरेशन मॅनेजमेंट इन द मेन फील्ड इज रिड्यूस, काय होतं ज्यावेळेस आपण इथे मेन फील्डला जर शो केलं त्या ड्युरेशन मध्ये त्याचं काय होणार आहे जे काय मॅनेजमेंट असणार आहे मेन फील्डचं ते काय होणार आहे कमी होणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याचा ऍडव्हान्टेज होणार आहे. त्यानंतर डिसएडव्हान्टेज, तर डिसएडव्हान्टेज काय आहे द टोटल ड्युरेशन ऑफ द क्रॉप मे बी मोर,
जे काही ड्युरेशन आहे त्या क्रॉपचं, म्हणजे काही क्रॉप्स 3 महिने लागतात, काही 4 महिने लागतात, तर ह्या टोटल ड्युरेशन ऑफ द क्रॉप्स हे काय जास्त असतं ट्रान्सप्लांटिंगचं. इट इन्क्रीज द लेबर, त्याच्यामध्ये लेबर कॉस्ट जास्त लागतो. कारण हे पहा ना, इथे 1 2 3 4 5 6 7 8 लेबर्स काय करतात, हे ट्रान्सप्लांटिंग करत आहेत, तर याच्यासाठी लेबर कॉस्ट जास्त आहे. अँड पॉवर रिक्वायरमेंट्स इन ए पीक पिरियड, जे काही भाताची शेती असेल त्यामुळे तुम्हाला ट्रॅक्टर लागतो, म्हणजे जे काही पॉवर रिक्वायरमेंट आहेत ते जास्त लागणार आहेत. इट इन्क्रीज द कॉस्ट ऑफ द लँड प्रिपरेशन, याच्यामध्ये काय आहे, कॉस्ट ऑफ लँड प्रिपरेशन इन्क्रीज आहे. त्यानंतर अपरूटिंगसाठी तुम्हाला माणसं लागणार आहे रोप उपटायला. अँड ट्रान्सप्लांटिंग ऑफ द सीडलिंगसाठी पण तुम्हाला काय लागणार आहे, माणसं लागणार आहे. त्याच्यामुळे तुमची काय कॉस्ट जी आहे तर ती काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. एक्झाम्पल सीडलिंग्स राईस, टोबॅको, टोमॅटो, ब्रिंजल, चिली, ओनियन, कॅबेज आणि कॉलीफ्लावर. याचं काय आहे, तुम्हाला याचे सीडलिंग्स आहेत. सीडलिंग कसे कसे असतात, राईसमध्ये टोबॅको, टोमॅटो, ब्रिंजल, चिली, ओनियन, कॅबेज, कॉलीफ्लावर मध्ये तुम्हाला काय असतं, जे काही सीड्स, याच्या तुम्ही काय करू शकता, सीडलिंग्स तुम्ही तयार करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा असा होता आपला सोविंग मेथड्स. तुम्हाला टॉपिक कसा वाटला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर काही समजलं नसेल तर तुम्ही तुमचं करू शकता. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता, की तुम्ही यूज करू शकता. पीपीटी तुम्हाला काही भेटणार नाही, पण तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून तुम्ही लेक्चर घेऊन त्याचे स्क्रीनशॉट काढा, तुम्ही नोट्स तयार करा तुमच्या. कारण हे तुमचे फक्त डिग्री कोर्ससाठी नाहीच, तर तुमचे हे काय तुमचं ऑदर जे आहे, तर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतील, ॲग्रिकल्चर फील्ड्स ऑफिसर असतील, नाबार्ड ग्रेड एच्या ज्या एक्झाम असतील, तुमचे MSc ॲग्रिकल्चर असेल, MCR PGCET असेल, यासाठी तुम्हाला हे टॉपिक्स काय आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.